बोलल्या होत्या माझ्या कन्हैयाच्या स्वरूपाला, कन्हैयाच्या लीलाला, आणि आज तो कृष्ण कन्हैया सर्व गोकुळ सोडून जाणार होता. आपलीही महाराज अवस्था अशी हो. आपण काय करतो, आपला मुलगा, आपला भाऊ, आपले वडील असतील, जीव लावतो त्यांना, प्रेम लावतो त्यांना, जीवातला जीव केला तुमच्या हवाली. आपली मुलगी असते महाराज, तिला देखील आपण जीव लावतो. पण काय होतं, कधी कधी जो आवडे सर्वाला तुझी आवडे देवाला, अशी अवस्था होते महाराज. काकांनी त्या दिवशी सांगितलं की आज तिथली जी जागा होती ना, ती जागा रिकामी दिसत आहे. मी सांगू का, पहिल्या दिवसापासून मी का बोललो नाही, कारण अजून सुद्धा मला ती जागा रिकामी दिसत नाही. तिथं साऊंड बॉक्स असायचा आणि खुर्चीवर आमच्या जोशी काकू बसलेल्या असायच्या. आता सुद्धा मला त्या ठिकाणी त्या बसलेल्या दिसत आहे. जरी शरीर रूपाने नसल्या तरी मनरूपी दिव्य स्वरूपाने या ठिकाणी त्या बसलेल्या आहेत, कथा श्रवण करत आहेत. आपल्याच आजूबाजूला काही व्यक्ती असतात महाराज, पण त्यांची किंमत जिवंतपणे आपल्याला समजत नाही. आणि ज्यावेळेला ते आपल्याला सोडून निघून जातात, त्यावेळेला आपल्याला समजतं की त्यांचं महत्व काय आहे, ते कोण आहेत, ते कसे आहेत. मग इकडं तर कृष्ण कन्हैया सगळ्या गोकुळाला सोडून जाणार होते. गायीच्या गोट्यात गेले, गायीकडे पाहिलं तर गायीच्या डोळ्यात अश्रू येत. आणि मग मात्र कन्हैया म्हटले, हे पद्मगंधे, अरे तुझ्याही डोळ्यामध्ये पाणी, तुलाही समजलं की काय की मी तुला सोडून जाणार आहे. मग मात्र पद्मगंधा काय धाय मोकलून रडायला लागली आणि म्हटली, अरे ज्यावेळेला तू रांगत असताना आमच्या गोठ्यात यायचास, आमच्या शेपटाला धरून उभा राहिलास, तू आमच्या या वासरांसोबत तू खेळलास आणि तू आम्हाला सोडून जातोस. अरे वनामध्ये असताना, आम्ही चरत असताना तू बासरी वाजवायचास. बासरी वाजवत असताना ते मधुर स्वर आमच्या कानावरती पडायचे, पण एवढ्यामध्ये तुझी बासरी बंद व्हायची. आम्ही समोर तुझ्या यायचो, तुला इशाऱ्याने सांगायचो, का बंद केली बासरी, का बंद केली बासरी, अरे वाजव ना बासरी, अरे वाजव ना बासरी.